कृष्णा आंधळे अजूनही पोलिसांना सापडेना झालाय। काल नाशिकमध्ये कृष्णा आंधळे दिसल्याचं तिथल्या स्थानिकांनी सांगितलेलं होतं। सीसीटीव्ही फुटेज नंतर आता दिवसभर शोध मोहीम सुद्धा राबवण्यात आली। अनेक ठिकाणचे सीसीटीव्ही पोलिसांनी तपासलं। नाशिकमध्ये कृष्णा आंधळे असल्याचा कुठलाही पुरावा नाही असं पोलिसांचं म्हणणं आहे। दिवसभराच्या शोध मोहिमेनंतर नाशिकमध्ये कृष्णा आंधळे असल्याचा पुरावा पोलिसांना सापडण्याचा झालेला आहे आणि नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात कृष्णा आंधळे दिसल्याचं एका व्यक्तीने म्हटलेलं होतं, तसा दावा केलेला होता आणि या दाव्यानंतर काल दिवसभर पोलिसांनी शोध मोहीम राबवली। अनेक ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासले। ज्या व्यक्तीने कृष्णा आंधळेला पाहिलेलं होतं त्या व्यक्तीने केलेल्या वर्णनानुसार पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली। दुसऱ्या एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये देखील प्रत्यक्षदर्शींनी केलेल्या वर्णनाचा व्यक्ती सापडला, मात्र तोच कृष्णा आंधळे असल्याचा कुठलाही पुरावा मिळत नाहीये। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील संशयित आरोपी कृष्णा आंधळे जो अजूनही फरार आहे। आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड आपल्याबरोबर थेट नाशिकमधून जोडले गेलेत। सागर, कृष्णा आंधळेला नाशिकमध्ये पाहिल्याचं काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं, पोलिसांनी त्या दृष्टीने तपास केला। काय नेमकं या संदर्भातले सध्याचे अपडेट आहेत? नक्कीच काल स्थानिकांनी कृष्णा आंधळे नाशिकमध्ये असल्याचा दावा केला होता आणि त्या संदर्भात स्थानिकांनी पोलिसांना त्याबाबत फोन देखील केला होता। त्यानंतर पोलिसांना माहिती मिळताच लगेच त्यांनी याबाबत तपास सुरू केला। त्यानंतर स्थानिक जे सीसीटीव्ही आहेत ते देखील तपासले, मात्र त्या जो स्थानिक आहेत ज्यांनी नाही का ह्या सगळ्या कृष्णा आंधळेला पाहिलं होतं, त्यांनी एक सीसीटीव्ही पाहिल्यानंतर एक वर्णन केलं होतं की त्याने व्हाईट कलरचं शर्ट घातलेलं होतं, जो दुचाकी स्वार होता त्यांनी ब्लॅक कलरचं शर्ट घातलेलं होतं। असं दोन्ही माणसांचा शोध जो आहे तो पोलिसांनी सुरू केला। आजूबाजूचे सीसीटीव्ही तपासायला सुरुवात केली। अजून एका सीसीटीव्ही मध्ये असाच एक वर्णन असलेले दुचाकी असलेले जे दोन व्यक्ती होते त्यांचा शोध पोलिसांनी लावला, मात्र यामध्ये हे दोन्ही जे संशयित आहेत हे मात्र कृष्णा आंधळे नाहीये असं ह्या तपासामध्ये दिसून आलेलं आहे। तरी देखील पोलीस याबाबत चौकशी करतायत। आपल्यासोबत या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी गंगापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजपूत साहेब आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात। काय नेमकी कृष्णा आंधळे असल्याचा स्थानिकांनी दावा केला होता, आपण काल दिवसभर सीसीटीव्ही शोधले, सीसीटीव्ही मध्ये काय निष्पन्न झाले? कृष्णा आंधळे नेमकी नाशकात आहे का? काल आम्हाला जेव्हापासून इन्फॉर्मेशन मिळाली त्या इन्फॉर्मेशनच्या याच्यावर आम्ही वर्कआउट करतोय। आमच्याकडे ज्या 6 टीम्स आहेत आमच्या गुन्हे शाखेच्या पोलीस स्टेशनच्या, तर ते वर्कआउट चालू आहे आमचं। सीसीटीव्ही फुटेज आम्ही जवळजवळ 40 फुटेज सीसीटीव्ही तपासलेले आहेत। त्याच्यामध्ये संशयिताचं वर्णन जे त्यांनी सांगितलं होतं प्रत्यक्षदर्शींनी, तर त्याप्रमाणे आम्ही सर्चिंग चालू आहे आमची। अद्यापर्यंत कुठलीही माहिती मिळून आलेली नाही ठोस, तरी आम्ही अद्यापर्यंत जे काही आहे ते आमच्या टीम्स ऑन फील्ड आहेत। काल जो वर्णन केलेला व्यक्ती होता तो आपल्याला तपासामध्ये सापडला होता, नेमकी तोच कृष्णा आंधळे आहे का असं वर्णन? असं नक्की सांगता येणार नाही, कारण त्यावर जे हे होते प्रत्यक्षदर्शी तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे जे वर्णन होतं तर त्या वर्णनाचा शोध घेत होतो आम्ही। पण त्या वर्णनाचा जे आम्ही नियंत्रण कक्षाला कळवलं होतं किंवा फिर्यादी यांनी आम्हाला ज्यावेळेस पहिली भेट झाली किंवा कॉल केल्यानंतर मी त्यांना जेव्हा अप्रोच झालो, त्यांना जाऊन भेटलो, त्यावेळेस त्यांनी जे वर्णन सांगितलं होतं त्या वर्णनाप्रमाणे आम्ही आमचा जो मेसेज पास केला होता किंवा आम्हाला माहिती मिळाली तर त्या वर्णनाप्रमाणेच आम्ही त्याचा शोध घेत आहोत। काय आपण याबाबत अजून काही पथकं रवाना केली आहेत का? किती रवाना केली आणि कुठे कुठे? बरोबर 6 पथकं आहेत आमची। त्याच्यामध्ये पोलीस स्टेशनचे 3 पथकं आहेत। एका पथकाचं नेतृत्व स्वतः मी करतो, एक PSI पाटील आहेत आणि एक आमची डिटेक्शनची टीम आहे। त्याचप्रमाणे गुन्हे शाखा युनिट 1, 2 आणि मध्यवर्ती गुन्हे शाखा असे त्यांच्या 3 टीम्स आहेत। संपूर्ण नाशिक शहरामध्ये आणि परिसरामध्ये किंवा आजूबाजूच्या ग्रामीण भागामध्ये आम्ही त्याचा शोध घेत आहोत। खरं तर हे होते आपल्याबरोबर वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजपूत साहेब यांनी देखील 6 टीम असल्याचं सांगितलं आहे। हे 6 टीम नाशिक शहरातील आजूबाजूच्या परिसरामध्ये ह्या आंधळेचा शोध घेत आहेत। ह्याबाबत कुठल्याही प्रकारची जर माहिती मिळत असेल तर त्वरित त्यांनी पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा असं देखील त्यांनी सांगितलं आहे। धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि केलेल्या चर्चेसाठी। सागर गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते। तर 40 सीसीटीव्ही फुटेज आता तपासलेले असल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे। तर सीसीटीव्ही मधला व्यक्ती हा कृष्णा आंधळे आहे का या संदर्भातला सगळा शोध सुरू आहे। प्रत्यक्षदर्शींनी केलेल्या दाव्यानुसार तो कृष्णा आंधळेच होता आणि तो तिथून हळूच फरार झाला असल्याची त्यांनी माहिती दिली, मात्र नाशिक पोलिसांनी सीसीटीव्हीचा आधारे तपास घेत हा कृष्णा आंधळे आहे का या संदर्भातला तपास सुरू केलाय, मात्र अजूनही कृष्णा आंधळे फरारच आहे, पोलिसांच्या तो हाती लागलेला नाहीये।